नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवरा सोडून शीतलने रणजितसोबत थाटला संसार। रणजितने शीतलसह तिच्या भावाला केले ठार। पुणे ते पंढरपूर मार्गावरील फलटण तालुक्यातील निंभोरे हे गाव रोडला लागतच असलेल्या घरामध्ये सुमित शिंदे वय वर्ष 20 व शीतल शिंदे वय वर्ष 35 हे आपल्या आईवडिलांसह राहत होते। शीतलचे पहिले लग्न बनवऱ्या पवार याच्यासोबत झाले होते, परंतु 2 वर्षापूर्वीपासून तिने आपल्या नवऱ्याला सोडून दिले होते। त्यानंतर शीतल ही रणजित फाळके वय वर्ष 45 सातारा रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यासोबत राहू लागली। रणजित फाळके याचे पहिले लग्न झाले होते। त्याने आपल्या पहिल्या बायकोला सोडून दिले होते, तर तो आता शीतलसोबत राहू लागला होता। शीतल आणि रणजित हे आता नवरा बायकोसारखेच राहत होते। आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करून त्यांनी एकमेकाला जवळ केले होते। ते एकमेकाला शरीर सुख देण्यात रंगले असले तरी रणजितच्या मनात संशय होता। आपल्याबरोबर राहणारी शीतल आपल्याशी प्रामाणिक राहील का? त्याला सोडून ती आणखी कोणाशी शरीर संबंध ठेवणार नाही हे कशावरून, असे त्याला वाटत होते। त्यामुळे अलीकडे त्याच्या मनात तिच्याबद्दल शंका येऊ लागली होती व तो तिच्यावर ध्यानच ठेवत असायचा। 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान निंभोरे तालुका फलटण हद्दीतील पालखी मार्गालगत सुमित शिंदे आणि शीतल शिंदे यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आले। या घटनेची खबर मिळताच तातडीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी केली असता दोघांच्याही छातीवर धारदार व टोकदार हत्याराने भोसकल्यामुळे त्यातून रक्तस्राव झालेला दिसून आला। त्या दोघांचाही मृत्यू झाला होता। घटनास्थळी श्वान पथकही बोलवण्यात आले। त्या दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। त्या दोघांचा खून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी केले म्हणून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास पथके तयार करून पोलिसी कसब, तपासातील कौशल्य या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अथक प्रयत्न करायला सुरुवात केली। आजूबाजूचा परिसर, शेजारी व्यक्ती, निंभोरे गावातील इतर व्यक्तीकडून काही मिळते का याचा मागोवा घेतला। त्यातून समोर आले की त्या रात्री रणजित फाळकेसुद्धा हा झोपडीत झोपायला होता। पोलीस येईपर्यंत तो तेथेच होता। पोलीस आल्याचे दिसताच तो तेथून गायब झाला। पोलीस पथकाच्या ही बाब लक्षात आली। हा रणजित काही शीतलचा पहिला नवरा नव्हता, तो तिचा दुसरा नवरा होता। दोघे एकत्रच राहत होते। त्या रात्रीही शीतल आणि रणजित एकत्र झोपले होते आणि त्याच रात्री तिचा निर्घृण खून झाला। तरी त्याला दुःख झाले नव्हते, उलट तो तेथून पसार झाला। तो तिचा मृतदेह सोडून का गेला असेल असा प्रश्न पोलिसांना पडला। त्याचे हे वागणे संशयास्पद होते। संशयातून पोलीस पथकाने पालखी मार्गावरील CCTV फुटेज तपासले असता रणजित फाळकेचे लोकेशन व तांत्रिक डिटेक्शन करून अनुभवी पोलीस पथकाचा त्याच्यावर संशय बळावला। म्हणून रणजित फाळके यांच्या सातारा रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून त्याला अटक करण्यात आली। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो पोलिसांना सहकार्य करत नव्हता। अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। शुक्रवारी रात्री तो शीतलबरोबर झोपला होता। मध्यरात्री त्याला जाग आली। त्याच्या शेजारी झोपलेल्या शीतलची हालचाल त्याला जाणवली। तो सावध होऊन अंदाज घेऊ लागला तर शीतल ही बाहेर कुठेतरी निघाली होती। ती बाहेर निघाली याचा अर्थ त्याने चुकीचा काढला।
ती दुसऱ्या परपुरुषाबरोबर बाहेर कुठेतरी शरीरसंबंध करण्यासाठी चालली आहे असा संशय त्याच्या मनात आला. त्याने घरातील चाकू घेतला आणि काही अंतरावर तिच्या पाठीमागे गेला. ती कशासाठी निघाली आहे याची त्याने खातरजमा केलीच नाही. त्याने रागाच्या भरात तो चाकू तिच्या छातीमध्ये खोलवर जोरात खुपसला. वर्मी घाव बसल्याने शीतल ही जमिनीवर कोसळली. शेजारीच तिचा भाऊ सुमित होता. पण अंधार आणि मनातील संशयामुळे रणजित फाळके याला तो परपुरुष वाटला होता आणि त्याच्याही छातीत त्याने तो चाकू जोराने खुपसला. नंतर तो चाकू तेथेच आजूबाजूला फेकून परत घरात येऊन तो झोपला. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता रणजितने भाऊ बहिणीचा खून केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.